मी तुमच्या सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत करते आणि पुन्हा सगळ्या कलावंत मंडळी जी माझ्यासोबत बसले त्यांचं मी अभिनंदन करते आणि तुमचं खूप खूप कौतुक आहे की तुमच्या या सगळ्या व्यस्त जे तुमचं रुटीन आहे त्याच्यातून वेळ करून तुम्ही तुमची कला आहे ती खूप प्रेमाने जोपासत आहात. तर आज आपले जे प्रमुख पाहुणे आपल्याला लाभलेले आहेत स्वाती रवींद्र पाटणकर. सह्याद्रीबाईंचा चेहरा अशी जरी त्यांची ओळख असली तरी वृत्तनिवेदिका, निवेदिका, सूत्रसंचालक, दिग्दर्शक, निर्माती, संशोधक, लेखक, कवयित्री, गीतकार, गायिका, संगीतकार, सौंदर्य तज्ज्ञ, चित्रकार, अभिनेत्री, मुलाखतकार, व्याख्याती, पत्रकार. म्हणजे मला हे सगळं वाचायचा मोह खरोखरीच टाळता आलेला नाही आहे. कारण मला असं वाटतं की 14 विद्या आणि 64 कला अवगत असणाऱ्या श्री गणेशाची कृपा त्यांच्यावर भरभरून झालेली आहे. तर आपण त्यांचं टाळ्या वाजून खूप खूप स्वागत करूयात आणि खरोखरीच त्यांच्या या व्यक्तिमत्वाचं जे कोलाज आहे एवढं मोठं ते बघून अवाक व्हायला होतं. मी त्यांना भेटले, माझी पण ओळख त्यांच्याशी म्हणजे अशीच होती, माझ्या मनामध्ये प्रतिमा होती त्यांची जी आपण सातत्याने ज्यांना सह्याद्रीवर बघत आलेलो आहोत त्यांची. पण एका या व्यक्तीच्या पाठीमागे एवढी मोठी कला आणि सरस्वती त्यांना एवढी प्रसन्न आहे की खरोखरीच त्यांच्या व्यक्तिमत्वापुढे आपण अवाक होतो. आणि अशा या मुलाखतकार ज्या आहेत म्हणजे जगतविख्यात असं म्हणावं अशी इतके खरं त्यांचं आहे, त्यांची मुलाखत घ्यायची. तर थोडंसं दडपण मला आलं सुरुवातीला की मी मुलाखतकार आहे त्यांची मुलाखत घेणार आहे. तर मला एक इथे सांगायचं होतं की भूगोल, अर्थशास्त्र, मानसशास्त्र या विषयांमध्ये त्यांनी पदवी घेतलेली आहेत आणि त्याच्यानंतरचा जो त्यांचा पत्रकारिता, वृत्तनिवेदिका हा प्रवास आहे म्हणजे हे असं कसं क्लिक झालं तुम्हाला? असंच बोलू का? चालेल, हरकत नाही, मध्ये ठेवते. सर्वप्रथम ज्यांना आज पुरस्कार मिळालेले आहेत त्या सगळ्यांचं अभिनंदन, खूप शुभेच्छा. मगाचपासून सर सांगतायत की आपण हे जी कला असते ही आपण व्यक्त करत असतो, पण त्याचबरोबर तुम्ही दुसऱ्याची दखल घ्या असं यांचं जे सांगणं आहे त्यातून आपण सगळेजणं मोठे होऊ हेही यांचं सांगणं आहे. हे खूप चांगलं आहे. तेव्हा पुराणिक सर आणि अर्चना तुम्ही दोघंजणं खूप चांगलं काम करताय. आमच्याकडून जे तुम्हाला शक्य आहे ते आम्ही नक्की तुमच्यासाठी आम्ही उभे आहोत. आम्हाला तुम्ही सांगा की आम्ही काय करायला पाहिजे, तुम्ही दिशा दाखवा, आम्ही तुमच्याबरोबर आहोत. आणि व्यक्त होणं हे अत्यंत महत्त्वाचं आहे. आता आज मला इथे यायचं म्हणून काल मला एक चित्र तयार होतं म्हणजे काय होतं तर याची मी कविता म्हणलं तुम्हाला बोर होणार नसेल तर ऐकवते, नाहीतर नाही आम्ही ऐकण्या म्हणजे आम्हाला तुमच्याकडनं खरं खूप सारं काही ऐकायचं आहे पण वेळेच्या अभावी खरं ते आज अपूर्ण राहणार. पण पुन्हा तुमची भेट नक्कीच या आपॅकच्या माध्यमात पण परत होईल आणि उरलेलं आम्हाला ऐकायला मिळायची आशा आहे. पण चित्र कसं तयार होतं हे माझ्या मनामध्ये जे आलेलं आहे. कॅनव्हासवरती शुभ्र धवल मोकळं अवकाश, कॅनव्हासवरती शुभ्र धवल मोकळं अवकाश एका अनाहत ऊर्जेनं भारलेलं, मूर्त अमूर्त सावल्या आणि अनुभूतीचं लिंपण, मूर्त अमूर्त सावल्या आणि अनुभूतीचं लिंपण, प्रकाश रेखांचा लपंडाव, प्रकाश रेखांचा लपंडाव, काजळ काळ्या पडछायांचा शिरकाव, अस्वस्थ कुंचल्यांचे फटकारे, अस्वस्थ कुंचल्यांचे फटकारे, रंगांची मनस्पर्शी उधळण, कोण छेदणारे आकृतिबंध, कोण छेदणारे आकृतिबंध, मर्मबंधातली निर्गुण ठेव, आठवणींचा मुग्ध सारीपाट, आठवणींचा मुग्ध सारीपाट, आत्मलुब्ध सुखद आविष्कार. हे मी मुद्दाम लिहिलं, मला आवडलं, विषय संपला. आत्मलुब्ध सुखद आविष्कार, भवतालातल्या अणुरेणूंचा स्पर्श, भवतालातल्या अणुरेणूंचा स्पर्श, असीम तृप्तीचा मनहुंकार, असीम तृप्तीचा मनहुंकार, नादमयी हा बिंदूंचा प्रवास, नादमयी हा बिंदूंचा प्रवास, पुन्हा पुन्हा स्वतःच्या शोधात, पुन्हा पुन्हा स्वतःच्या शोधात. खूप सुंदर. म्हणजे एक चित्र रेखाटलं गेलं डोळ्यासमोर आमच्या. चित्र कसं तयार होतं याचं चित्रच तुम्ही रेखाटलं आहे.
आणि या काव्यसंग्रहांचं तुमच्या जे आहे त्याचं मुखपृष्ठ पण तुम्ही केलेलं आहे. म्हणजे त्याचं त्या चित्रकार आहेतच स्वातीताई, पण त्याचं मुखपृष्ठ पण त्यांनी केलेलं आहे. काही सुंदर त्यांनी दाखवली आम्हाला. या सोमवारी, येत्या सोमवारी माझ्या उर्दू आणि हिंदी शायरी मी लिहिते, 250च्या वर लिहिलेले आहेत. तर त्याचीही 2 पॉकेट बुकचं ओपनिंग आहे, त्याच्यामुळे मी आता सध्या थोडी बिझी आहे. हे माझंच मुखपृष्ठ हे आहे आणि हे पण आहे. हे पॉकेट बुक आहे. 4 ओळी पटकन तुम्हाला जर का ऐकवायच्या असतील. हां. नकाबों में आईने में नकाबों की कितनी भीड़ है. मुखोटे दिसतात सगळे आरशामध्ये. आईने में नकाबों की कितनी भीड़ है. एक भी चेहरा नज़र नहीं आ रहा, एक भी चेहरा नज़र नहीं आ रहा. यहाँ कोई ज़िंदा भी है, यहाँ कोई ज़िंदा भी है, या शायद हम ही इधर से गुज़र गए हैं, या शायद हम ही इधर से गुज़र गए हैं. सुंदर. मला विचारायचं की जेव्हा काव्य लिहिता आणि काव्यसंग्रहाचं मुखपृष्ठ पण तुम्हीच म्हणजे त्याचं चित्र पण तुमचंच आहे, तर मग त्यावेळेला एखादी कविता मनात त्यातली असते आणि त्यानुसार बनतं चित्र, की हे सांगड कशी घातली जाते? नाही, असं काही नाही. बरेचदा सगळ्या गोष्टी बाथरूममध्येच घडतात आपल्याला सगळ्यांना. बाथरूममध्ये जे काय घडतं ना ते कुठेही नाही. म्हणजे मी खूप वह्या वगैरे तिथे ठेवलेल्या आहेत. आणि मुळात काव्यच असं नाही, जे जे जमतं ना ते मी करते. मी आता यांनी मला भूगोल वगैरे असे सगळे विषय घेतले होते आणि तेव्हा मला एका फिल्मची ऑफर आली होती. तेव्हा माझ्या आईने मला सांगितलं फिल्म वगैरे काही नाही. तिने समोर जो मुलगा दिसला त्याच्याशी माझं लग्न लावून दिलं. खूप आमच्याकडे नाटकं झाली तेव्हा, पण लग्न लावून दिलं आणि काही सिनेमा काही करायचा नाही. आणि त्याच्यामुळे माझं BA नंतर माझं शिक्षण थांबलं. नाही तर मी कलेक्टर नक्की झाले असते. म्हणजे मी बरं होतं, म्हणजे अभ्यासामध्ये माझं बरं होतं कारण आईच्याच याच्यामुळे. मग मी नंतर लगेच 9 दिवसांनी माझा मुलगा झाला. त्याच्यामुळे त्याच्यामध्ये मी त्याच्या पालनपोषणामध्ये मी खूप अडकले. पण आतली उर्मी गप्प बसू देईना. त्याच्यामुळे मी माझ्या पोराला आईकडे टाकायची आणि असंख्य कोर्सेस केले. त्याच्यामध्ये इंटिरियर डेकोरेशनपासून, शिवणकामापासून, लोकरीचं असेल, खूप कोर्सेस केले मी. आणि मग त्याच्यामध्ये मी 3 वर्षाचा ब्युटिशियनचा रितसर कोर्स केला. माझे ब्युटी पार्लर काढलं मी. आणि माझं ह्या सगळ्या गोष्टी करत असताना TV कडून मला बोलावणं आलं की तुम्ही मुलाखती घ्याल का. तर मला पहिली मुलाखत जी मी घेतली आजचे पाहुणेसाठी, तर ती होती जगातलं किंवा भारतातलं सर्वात उंच जोडपं कपल. ते कुलकर्णी होते. तर तो मिस्टर कुलकर्णी 7 फूट 2 इंच उंच आणि मिसेस कुलकर्णी 6 फूट 3 इंच असे उंच होते. आणि त्यांची मला मुलाखत घ्यायची होती. इतकी मजा आली त्यांची मुलाखत घेताना की त्यांचे प्रॉब्लेम म्हणजे ते ट्रेनमध्ये वगैरे प्रवास करू शकत नव्हते, कारण की ते मावायचेच नाहीत किंवा मांडी घालताना वगैरे ती खूप गाजली. आणि मग त्याच्यानंतर मला सातत्याने खूप बोलावणी येत गेली. मग मी 100 मुलाखती घेतल्या, खूप वेगवेगळ्या विषयांवरच्या घेतल्या. मग न्यूजसाठी आल्यानंतर मग न्यूजच्या परीक्षा असतात, तर त्या सगळ्या परीक्षा मी पास झाले. डिसेंबर 1991ला मी पहिल्या बातम्या दिल्या. आजवर मी बातम्या देते. म्हणजे आता 22-23 वर्ष झाली असेल की मी बातम्याच देते. मध्यंतरी काही सिरियल वगैरे केल्या मी, पण त्याच्यामध्ये माझं काही फारसं मन रमलं नाही. याच्या मागचं कारण असं होतं की माझ्यावर माझ्या मुलाची जबाबदारी होती आणि मुलाला असं कुठेही सोडून ते मला जमेना. तर त्याच्यामुळे मी त्या फंदात पडले नाही. केले मी 3-4 सिरियल केल्या, पण नंतर मग मी नाही केलं. आणि मग पत्रकारितेमध्ये मी खूप गोष्टी केल्या. खूप म्हणजे शोधपत्रकारितेमध्ये मी अनेक घोटाळे बाहेर काढले. त्याच्यासाठी मला खूप पुरस्कार वगैरे पण लाभले. पण हे असं करता करता माझ्या लक्षात आलं की नुसतेच घोटाळे बाहेर काढून त्याच्यामधून काही पुढे होत नाही आहे. हे घोटाळे बाहेर काढताना मला अनेक चांगली माणसं भेटली की जे खूप चांगले प्रकल्प राबवत होते, प्रयोग करत होते. ह्याच्यामध्ये मला एक लक्षात आलं की जगणारा प्रत्येक म्हणजे जीवन जगणारा प्रत्येक जंतू असेल, व्यक्ती असेल, आपलं आयुष्य सुखकर करण्यासाठीच धडपडत असतो. ती धडपड आपण जाणून घेत नाही. ती कुठेतरी आपण धडपड जाणून घेतली तर कुठेतरी एकतर दुसऱ्याची दखल घेतल्यानंतर तो अधिक चांगलं करतो, हे एक आहे. आणि आपल्यालासुद्धा त्याचा फायदा होऊ शकतो.
ह्या हिशोबाने मी 12 वर्षापूर्वी एक सिरियल चालू केली, जनता दरबार असं त्याचं नाव होतं. आणि त्याच्यामध्ये निगेटिव्हिटीला थारा नाही, वाईट काहीच बोलायचं नाही, फक्त चांगलं बोलायचं, काय चांगलं घडतंय. आणि मग तेव्हा माझ्या लक्षात आलं की 99% पॉझिटिव्हिटीला 1% फक्त पब्लिसिटी आहे आणि 1% निगेटिव्हिटीला 99% सगळी पब्लिसिटी आहे. हे चुकीचं आहे ना. तुम्ही प्रत्येक वेळेला वाईटच घडलं कशाला सांगता. जेव्हा आम्ही गावांमध्ये जातो, लोकांना मी विचारते तुमच्या आयुष्यात चांगलं काय घडलं. लोकांना विचार करायला लागतो. म्हणजे इतकी आपली विचार प्रक्रिया मठ्ठ झालेली आहे या मीडियाने. आता मी मीडियाचीच आहे म्हणायला नाही पाहिजे, पण काय वाईट आहे हेच आपल्याला कळतं. पण जेव्हा मी विचारलं की तुम्हाला ह्या योजनेतून ह्या गोष्टी मिळाल्या, हो मिळाल्या, पैसे मिळाले, मिळाले, मग तुम्ही का सांगत नाही. नाही मग बंद होईल ना. आम्ही सांगितलं मला फायदा होतो आहे तर ते बंद होईल त्या भीतीने. पण मी त्यांना म्हटलं तुम्ही असं करू नका. कोणीतरी तुमच्यासाठी काहीतरी करते तर तुम्ही त्यांना सांगितलं तर ते अधिक पण तुम्हाला देऊ शकतील. हा पॉझिटिव्ह विचार तुमच्या मनात का नाही आला. प्रत्येक वेळेला नाही माझं काढून घेतील, हा जो विचार आहे ना, हा विचार कुठेतरी बदलायला पाहिजे. आणि त्याच्यामध्ये कलेचं खूप योगदान आहे आणि त्याच्यामुळे तुम्ही दोघंजणं जे करताय ना ते खूपच चांगलं आहे. आणि त्याच अनुषंगाने माझीसुद्धा जी काय सिरियल आहे ती मी सह्याद्री वाहिनीवरूनच प्रसारित करते. याच्यामागचं कारण एक आहे की आपण पुण्या मुंबईतली लोकं असंही मराठी चॅनल बघत नाही, कारण आपल्याला जाऊ दे, म्हणजे आता तो विषय जाऊ दे. तर गावातली लोकं मात्र, म्हणजे आजही माझा एपिसोड झाल्यानंतर लोक पारावर येऊन बसतात की आज स्वातीताईंनी काय सांगितलं आहे. सगळीकडे ताई म्हणतात. जिथे जिथे मी जाते, जी जी मदत पाहिजे असेल ती इमिजिएट मी तिथे करते आणि त्यांना सांगते तुम्ही पुढे जा, शहराकडे पळू नका. शहराकडे गेल्यानंतर तुमचा काही फायदा नाही आहे. तुम्ही इथेच राहा. ह्याच परिस्थितीमध्ये तुम्ही खूप काही चांगलं करू शकता. अनेक योजना आहेत. बेसिकली यांना सरकारच्या योजना का समजत नाही, कारण की त्यांची भाषा जी आपली सरकारी भाषा आहे ती डोक्यावरून जाते. आणि त्याच्यामुळे जे मधले तुमचे दलाल असतात त्याचा गैरफायदा घेतात. आणि त्याच्यामुळे जो लाभार्थी असतो ना त्याला वाटतं ह्या योजनेचा मला काहीच फायदा नाही, म्हणजे सरकार वाईट आहे. असं नाही आहे. सरकार देते ते तुम्ही घ्या. सरकारला सांगा की मला मिळालेलं आहे. हा विचार कुठेतरी मी रुजवते आणि त्याचा फायदा झाला आहे. अनेक योजनांची लाभार्थी संख्या वाढलेली आहे. किंवा एकदाच माझ्या आयुष्यामध्ये एकदाच मला फोन आला की ताई तो समोरचा तलाठी आम्हाला दाद देत नाही. म्हटलं त्यांच्याकडे फोन द्या आणि त्यांना सांगा जनता दरबारच्या ताई बोलतात. फोन बंद झाला. त्याच्यानंतर माझ्याकडे आजही पर फोन आलेला नाही. माझं म्हणणं की तुम्ही जे आपल्याला मिळते, जे आपले हक्क आहेत ते आपण करायलाच पाहिजे. पण त्याचबरोबर जबाबदारी काय आहे ना तीसुद्धा आपल्याला समजायला पाहिजे. सगळीकडे हाच विषय आहे की जबाबदारी समजत नाही. मी कचरा केलाच नाही तर उचलायला कशाला लागेल हे कळतच नाही आहे. हा विचार आपल्याला कुठेतरी नक्की, आणि लहान मुलांमध्ये रुजतोय कुठेतरी तो. आता हल्ली शाळा थोड्या सजग झालेल्या आहेत, कुठेतरी चांगला हा बदल आहे हे करण्यासाठी. आणि आता त्या सिरियलचे माझे 400 एपिसोड झाले. त्याचाही प्रोग्राम मी आता पुढच्या सोमवारी करणारच आहे. म्हणजे सलग 12 वर्ष त्या ठिकाणी जाऊन, म्हणजे 1500च्या वर गावांमध्ये महाराष्ट्रभर आम्ही फिरलेलो आहे. गडचिरोलीमध्ये नक्षलवादी एरियामध्ये जाऊन, गडचिरोली हे अतिशय चांगलं आहे. आपल्याकडे जे रंगवतात तसं तिथे काहीही नाही आहे. मुंबईमध्ये सुद्धा आपल्याला भीती आहे ना, तशी गडचिरोलीमध्ये तसं काहीही नाही आहे. आणि हे आम्ही पॉझिटिव्हली मांडल्यानंतर PMOनी त्यांची दखल घेतली. त्यांनी आम्हाला सांगितलं की हे तुम्ही गडचिरोलीचं किती सुंदर मांडलं. म्हणलं आम्ही वस्तुस्थिती मांडतो, मी खोटं बिलकुल बोलत नाही. म्हणजे ह्या गावची विहीर मी त्या गावाला दाखवत नाही. जे जसं आहे तसंच मी दाखवते, कारण ह्याच्यातून लोकांचा फायदा व्हावा, लोक जागरूक व्हायला पाहिजेत, हाच त्याच्यामागचा उद्देश आहे. आणि ही जी सिरियल आहे ही सह्याद्री वाहिनीवरून दर सोमवारी रात्री 9 वाजता असते. आणि तोच एपिसोड आम्ही पुनःप्रसारित किंवा रिपीट करत असतो दर शनिवारी सकाळी 8 वाजता. फेसबुकला मी आहे आणि ते संपूर्ण दिलेलं आहे. यूट्यूब चॅनल आहे माझं जनता दरबारचं, तर ते तुम्ही जर का फॉलो केलं तर 400 विषय आहेत. त्या 400 एपिसोडमध्ये 350 विषय आहेत. त्याच्यामध्ये धरणं कशी बांधतात, म्हणजे हार्टिंग केसिंग पिचिंग कसं करतात त्या ह्याचं इथपासून
तुम्ही नदीपासून नळापर्यंत पाणी कसं येतं, किंवा सोलर एनर्जी जी आहे ती सूर्यापासून दिव्यापर्यंत कशी येते, किंवा असे वेगवेगळे विषय आहेत. म्हणजे आता मला हे सगळं सांगणं आणि मी बोलायला लागले तर मी 24 तास बोलते, कारण मला इतके अनुभव आहेत. आणि या वाटचालीमध्ये मला असं सांगायला खूप आवडेल की सगळी चांगली माणसं भेटली, एकही वाईट माणूस मला मिळालेला नाही, भेटलेला नाही. देवाची इतकी म्हणजे चांगली कृपा आहे की एवढं सगळं चांगलं आहे. आपल्याला दृष्टी नाही आहे, ती थोडीशी दृष्टी द्यायला पाहिजे, आणि त्याच्यासाठी कलेचं मोठं धन्यवाद. नक्कीच पहिल्यांदा म्हटलं तेव्हा गणेशाची कृपा आहेच. आणि जनता दरबार ह्या म्हणजे मालिकेला देशातील सर्वोत्कृष्ट शो म्हणून प्रथम क्रमांकाचा राष्ट्रीय पुरस्कार मिळालेला आहे, आणि त्यामागची मेहनत आपल्याला नक्कीच दिसते आहे. आणि अजून 2 लाख रुपयाचा या. सर्वोत्कृष्ट टी व्ही शो म्हणून जनता दरबारला मिळाला. आमच्यानंतर तामिळनाडूच्या ETVला दुसरं प्राईज मिळालं, आम्हाला पहिलं. नक्कीच नक्की खूप कौतुकास्पद आहे. याच्यामध्ये SRP जी म्हणजे निर्मिती तुमची जी संस्था आहे त्या माध्यमातून आपण काय काय करतो, म्हणजे कुठल्या तुमची जी सृजन नाही. हां, म्हणजे मी ह्या दृकश्राव्य म्हणजे ह्याच्यामध्येच आहे. मी जवळपास 101 जाहिराती मी केलेल्या आहेत वेगवेगळ्या विषयांवरती. आमचे इंडस्ट्रियल आणि शॉर्ट फिल्म्स, डॉक्युमेंटरीज. आता डॉक्युमेंटरीजमध्ये जे स्कूल ऑफ आर्टची मी डॉक्युमेंटरी केलेली आहे. नाही झाले त्याला 15 वर्ष झाले असतील. आणि तेव्हा ते खळखळ करत होते आतले पेंटिंग आम्हाला दाखवायला, पण माझ्याकडे ती सगळी पेंटिंगचं माझ्याकडे हे आहे. हां, माझ्याकडे फुल त्याचं संपूर्ण. हां, कारण तिथे आपल्याला माहिती आहे ना जे स्कूलमध्ये काय चालतं, म्हणजे त्या पेंटिंगचं. तर ती पेंटिंग आम्हाला दाखवायला तयार नव्हते. आम्ही म्हटलं होणार नाही, ती पाहिजेच आम्हाला, काय आहे ते आम्हाला बघायला पाहिजे. तर माझ्याकडे सगळं ते आहे मटेरियल. किंवा वस्ती शौचालय म्हणून हे जे झोपडपट्टी आहे तिथे वस्ती शौचालय म्हणून एक योजना आहे. तर हे लोक कुठेही रस्त्यावर करतात, तर त्यांच्यासाठी अप्रतिम पद्धतीची वस्ती शौचालय. त्याचा त्यांना किती उपयोग झाला, फायदा झाला. म्हणजे विषयांमध्ये एवढं वैविध्य आहे की वस्ती शौचालयांची सुद्धा आपण फिल्म केलेली आहे की त्याचं मोजमाप काय वगैरे. अभ्यास म्हणजे कुठल्याही विषयावरती सखोलपणे. हो, भूगोलामध्ये मी युनिव्हर्सिटीत पहिली आलेली होते. आणि या सगळ्या प्रवासामध्ये मला शुक्रताराचा उल्लेख नक्कीच करावासा वाटते. शुक्रतारा याचे तुम्ही 750 प्रयोग केलेले आहेत, आणि अरुण दाते यांच्याबरोबरचा जो प्रदीर्घ जो आहे का अनुभव आहे, तर त्याविषयी ऐकायला नक्की आवडेल. अरुण दात्यांच्याबरोबर मी 10 ते 12 वर्ष पूर्णपणे फिरलेली आहे. जगभर ते जिथे जिथे गेले तिथे तिथे मी गेले. आणि त्यांच्यामुळे मला मंगेश पाडगावकर असतील, अनुराधा पौडवाल असतील, किंवा खूप मोठ्या मोठ्या लोकांचं मला सहवास मिळाला. त्यांचं माझ्यावरती खूप प्रेम होतं, दातेंचं होतंच. आणि मंगेश पाडगावकर पण मला खूप पसंत करायचे. म्हणजे निखळ म्हणून माझा पहिला काव्यसंग्रह होता. म्हणजे मी कविता लिहायची, पण असंच कशाला कोणाला दाखवायचं, आपलं चाललं आहे, बरं चाललं आहे. पण ते कोणीतरी त्यांना सांगितलं, तर मी म्हणलं माझी तुमच्यासमोर उभं राहायची पण लायकी नाही, कविता बिविता खूप लांब आहे, तेव्हा तुम्ही मला काही विचारू नका. तर म्हणे अशी काय करतेस, आणून दे मला. तर मी त्यांना आणून दे ते आणून दे म्हणे. तर मग कर संग्रह. तर मी म्हणलं मग तुम्ही शुभेच्छा लिहून द्या मला. तर ते म्हणले हां, प्रस्तावना वगैरे मी काही लिहित नाही, मला काही जमणार नाही. ठीक आहे म्हटलं, तुम्ही शुभेच्छा लिहून द्या. 2 दिवसांनी त्यांचा फोन आला, या घरी. तर प्रस्तावना लिहून तयार आहे. तर मी म्हटलं अरे बापरे, म्हणजे मला एकदम गोळाच आला. तर मला माहीत होतं आता म्हणजे अशी चिरफाडच असणार आहे, म्हणजे पाडगावकरांच्या समोर आपण कोण आहे. तर मी घरी गेले त्यांच्या, म्हटलं द्या मी लगेच जाते. नाही 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 नाही, इथे बसायचं, माझ्यासमोर बसून वाचायचं. तर मी म्हटलं अहो नको, मी घरी जाऊन वाचते, मी तुम्हाला परत फोन करते. चालणार नाही, तिथे बसायचं आणि वाचायचं. मी पहिल्या 2-4 लाईनी वाचल्यानंतर ना मला इतकं भरून आलं, मला रडायलाच यायला लागलं. त्यांनी माझ्या कविताविषयी इतकं चांगलं लिहिलं होतं की म्हणजे मी त्यांना असं बघितलं, म्हणलं माझी लायकी नाही. तर ते म्हणे जा
तू हे कर, प्रकाशन कर, आणि माझ्या हस्तेच मीच येणार आहे. ते प्रकाशनाला आले आणि माझ्या 3 कविता त्यांनी तिथे सादर केल्या. एवढं पण ह्याच्यामध्ये म्हणजे डाव्याची उजवी बाजू किंवा उजव्याची डावी बाजू काय असते माहिती आहे, माझी एक मैत्रीण आली होती त्या कार्यक्रमाला. तर दुसऱ्या दिवशी सकाळी 7 वाजता तिचा मला फोन आला. ती म्हणली, हाय स्वाती, खुश ना? मी म्हटलं हो, म्हणजे काय? तर म्हणली, मला तुला एक सल्ला द्यायचा आहे. बोल बाई. ते काल जे काय ते बोलले ना तुझ्याविषयी वगैरे, ते तू विसरून जा. मी म्हटलं मी कधीच विसरले, माझी लायकीच नाही, मला एवढं हे काही नाही. तर म्हणे नाही काय असतं म्हणे, ते व्यासपीठाचे एक संकेत असतात ना, त्याच्यामुळे ते तुझ्याविषयी चांगलं बोलली असतील, तू विसरून जा. म्हणजे लोकांचा हा किती म्हणजे हे, पण लगेच दुसऱ्या दिवशी मला अनुभव आला. पण मी आता त्या मैत्रिणीला प्रत्येक वेळेला बोलवते, म्हणजे आपण कुठे आहोत ते कळतं ना. घर असावे शेजारी म्हणतात, तशातलीच ही बाब झाली. तर शुक्रताराची गोष्ट निघाली होती, त्यामुळे मग गाण्याचं त्याबद्दल आलंच पाहिजे. शुक्रताराचे अनेक कार्यक्रम मी रंगवले, म्हणजे खूप म्हणजे मर्मबंधातली ठेवच आहे ती. अनेक म्हणजे आता त्यातले कॉमेडी सांगायचे का, खूप सुंदर सांगते मी. कोजागिरी पौर्णिमेचा नाशिकला कार्यक्रम होता, आम्ही गेलो होतो. तर म्हणले गोदावरीच्या तीरावर आहे. वा छान. म्हणले बोटीतून जायचे आम्हाला, तिथे नदीपाशी गेल्यानंतर बोटीतून जायचं आहे आपल्याला. तर आम्हाला वाटलं काहीतरी पूजा बिजा असेल. नाही म्हणे, स्टेजच नदीच्या मध्यभागी आहे एका खडकावरती. अच्छा, मग दाते म्हणले, अच्छा लोक पाण्यात बसणार आहेत का? म्हणलं नाही, समोरच्या तीरावर आहेत. अच्छा, मग मला कसे दिसणार ते? नाही हो, आपण करूया. ठीक आहे म्हणले, चला करूया, असा करूया. त्यांना कळेच ना, त्यांना नाही साऊंडचं काही असेल तर ते सगळं होईल, तुम्ही बसा. आम्ही होडीतून गेलो, जरा भीतीच वाटत होती ते होडीतून गेल्यानंतर. मग ते म्हणले की आता गायिका नव्हती तेव्हा, मीच होते. तर मग मला म्हणे की स्वाती ते तुमच्या हस्ते नदीची पूजा करायची. तर मी म्हटलं वा काय मस्त. तर नदीची पूजा, तिचं सगळं ओटी भरली हे ते, आणि मग म्हणे आता दिवे सोडायचे. आणि त्यावेळेला हजारो दिवे सगळ्यांनी सोडले आणि मग कार्यक्रमाला सुरुवात झाली. चंद्र दिसत होता, खूप सुंदर हवा होती आणि दातेंचा तलम स्वर, आणि ती जी रंगली ना, आणि असे नदीमध्ये ते दिवे होते असे रात्रभर असे. आणि आम्ही ते गाणी म्हणत होते, मी बोलत होते, समोरून टाळ्या वाजत होत्या. नाही, आम्ही अध्यारूत धरलं, जाऊ दे आपण आपल्या हे करावं, म्हणजे तेही टाळ्या वाजवत होते. पण एक वेगळाच अनुभव त्या, म्हणजे असे खूप अनुभव आहेत जे मला लिहायचे आहेत, पण वेळ नाही आहे. आणि कॉमेडीचा म्हणाल ना, तर गोव्याला, आपल्याला वेळ किती आहे, मी किती वेळ बोलू शकते. गोव्याच्या आसपास एक छोटं गाव होतं. तर त्या भागामध्ये थंडीमध्ये वगैरे खूप असे कार्यक्रम असतात देवळांचे वगैरे. तर तिथे कार्यक्रम होता, अशी गच्च भरला होता. आम्ही गेलो, चला कार्यक्रमाला सुरुवात करायची. ते म्हणे स्टेज कुठे आहे? म्हणलं ते काय वरती आहे, असं वरती बांधलेलं होतं. ठीक आहे म्हणजे लोकांना दिसेल म्हणून. तर मला दाते म्हणले, जा बाई वरती जाऊन बसा. म्हणजे मी आधी जाऊन त्यांना सगळं ऑल वेल म्हणलं की मग ते यायचे. तर मी 2दा तिथे मी चक्कर मारली. तर म्हणलं वरती कुठून जायचं? वरती जायलाच जागा नव्हती. मग मी दातेना म्हणलं वरती जायला जागा नाही आहे. तर म्हणजे तू मूर्ख आहेस. ते मला खूप असं म्हणजे कसंही बोलायचं. मी म्हटलं तुम्ही चला आधी. मी त्यांना हाताला धरून तिथे नेलं. बघा म्हटलं हे. तर ते म्हणलं अरे हे काय, बोलवा लोकांना. जरा वेळाने आली लोक. ते म्हणले काय दाते साहेब मस्त आहे ना सगळं? मस्त आहे, पण आम्ही वरती कसं चढायचं, उड्या मारायच्या आहेत का? तर ते म्हणे अच्छा असं झालं आहे का, अरे शिडी आणा. शिडी आणली. शिडीवाल्याला तो माणूस ओरडतो, इथली शिडी का काढली? नाही दुसरीकडे हवी होती ना, म्हणून मी तिकडे घेऊन गेलो. मग शिडीवरती चढून आम्ही तिथे बसलो. दाते मला म्हणतात शिडी पकडून ठेवायची कार्यक्रमवर. खूप मस्त. दोन्ही मला असं वाटतं जे अनुभव ते व्हिज्युअलाइज झाले, आणि मला असं वाटतं चित्रकार आहे तिकडे, त्यांनी ते काढून बघावं की एक सुंदर अनुभव असा आहे की जो खूप दिवे आहेत गोदावरीमध्ये, आणि सूर आहे, चंद्र आहे, शुक्रतारा आहे.
तर नक्कीच मला असं वाटतं की सर अर्चना की पुढच्या वेळेचा असं एक छान फोटो इथे एक चित्र आलं पाहिजे अशा तऱ्हेचं असं चित्र एक यायला नक्की हरकत नाही, कारण खूप छान आहे. आणि अशा अनेक अनुभवांनी संपन्न असं स्वातीताईंचं खरं तर पूर्ण आयुष्य आहे. आणि म्हणूनच लिज्जत पापडतर्फे कर्तृत्ववान महिला म्हणून पुरस्कार त्यांना मिळाला, ह्याच्यात आश्चर्य काहीच नाही आहे. आणि अनेक पुरस्कार त्यांना मिळालेत. खरं तर त्यांच्या बरोबर गप्पा मारायला मगाशी म्हटलं तसं तर एवढी ही वेळ अपुरीच आहे. मी फक्त प्रत्येक म्हणजे हायलाईट केलेलं आहे त्यांचं प्रत्येक ह्याच्या काय ज्यांचं कला आहे, कर्तृत्व आहे, सगळं काही आहे. आणि पूर्ण दिवसातल्या 24 तासापैकी 25वा तास त्यांच्याकडे असावा, असा चोरून गुपचूप असं मला नक्कीच वाटतं आहे. कारण हे सगळं करताना त्यांनी एवढा सगळा वेळ कसा काढला आहे मला म्हणजे खरोखरच आश्चर्यच आहे. आज आपल्यापुढे पण कलाकार आहेत आणि जे भावी चित्रकार किंवा म्हणजे अजून पुढे त्यांच्या यांनी कलेत ते मोठे होणारच आहेत. तर एक कलाकार म्हणून तुम्ही त्यांना काय सांगाल? मला वाटतं प्रत्येक म्हणजे कलाकार असणं हे खूप गौरवाचं लक्षण आहे. मला पर्सनली विचार तर मला पत्रकार असणं गौरवाचं लक्षण आहे, कारण कुठेही तुम्हाला प्रवेश मिळतो पत्रकार असल्यानंतर. पण कलाकार असणं हे तितकंच महत्त्वाचं आहे. आपण व्यक्त व्हायला पाहिजे आणि व्यक्त होत असताना दुसरा काय म्हणेल ना याची कधीच तुम्ही काळजी करू नका किंवा कधी त्यांची फिकीर पण करू नका. तुम्हाला जे आवडतं ते तुम्ही जरूर करायला पाहिजे. आणि हे करत असताना आपल्या मनाला जो आनंद होतो, आज तुम्ही म्हणता मी आहे तशीच दिसते, याच्या मागचं कारण ते आहे की मला जो आनंद मिळतो आहे ना, मी जे काय करते ना ते दुसऱ्याला आवडावं ही माझी अपेक्षाच नाही आहे. नको आवडू दे, मला आवडलं, माझ्यापुरता विषय संपलेला आहे. आणि ती कलेत व्यक्त होत असताना जो वेळ जातो ना, म्हणजे जो वेळ मी त्याच्यामध्ये गुंतवते त्यामध्ये मला जो आनंद मिळतो ते तुमच्या चेहऱ्यावर नक्कीच दिसत असतं. आणि म्हणूनच तुम्ही सगळ्यांनी करा. हल्ली फेसबुकवरती वगैरे एक नवीन ट्रेंड आला आहे, म्हणजे जो तो हल्ली लिहित असतो. माझं म्हणणं लिहून 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 कुठेतरी चांगलं निघू शकेल ना. तर म्हणे कोणीही लिहितं आणि त्यांना बदाम मिळतात आणि आम्ही एवढे दुधाचार्य आम्हाला बदाम मिळत नाही, आमची दखल घेत नाहीत. माझं म्हणणं तुम्ही का काळजी करताय ना, स्वतंत्र देश आहे, ते स्वतंत्र प्लॅटफॉर्म आहे, ज्याला जे आवडतं ते करेल. तुम्ही दुसऱ्याचे बदाम कशाला उगाचच मोजत बसलाय? पटला ना तेव्हा? एवढ्या छान गप्पांचा शेवट मला असं वाटतं गायिका स्वाती पाटणकर दोन ओळी ऐकायला आवडतील ना सगळ्यांना? हां, नक्कीच. म्हणजे एवढ्या छान मोडवर आपल्या त्या सुरांनीच त्याची सांगता झाली पाहिजे. आणि मला असं मी असं आठवते काहीतरी सांगायचं राहिलं तर ते एक बातला आत्ता लगेच आठवलं की सुगरण आहेत बरं का स्वातीताई खूप. आणि म्हणजे त्या पुरणपोळी असू देत, आपले मोदक, पारंपरिक पदार्थांबरोबर कॉन्टिनेंटल पदार्थ पण सगळे खूप छान उत्तम बनवतात. म्हणजे एखाद्याच व्यक्तीला देवाने किती द्यावं, सगळं काही दिलेलं असं एक व्यक्तिमत्व आहे. आणि खरोखरच आज आपल्याला प्रमुख पाहुण्या लाभल्या आणि अर्चनानी आणि सरांनी खरंच खूप प्रमुख पाहुण्याने एवढं सुंदर आदर्श आपल्या समोर ठेवलेलं आहे की इतक्या साऱ्या कलांनी चिरतरुण पण राहता येतं. हे रहस्य आत्ता आपल्याला कळलेलं आहे त्यातलं. एक मिनिट अजून बोलत राहा. 2 ओळी तुम्हीच गुणगुणलात तरी आम्हाला चालेल. खरं तर 2 ओळी गुणगुणा, काही हरकत नाही, आम्हाला ते ऐकायला जास्त आवडेल. आवाज खरा बसला तरी. म्हणून तर आपल्याकडे दरवेळेला सगळ्यांना जे पहिल्यापासून माहिती असेल की आपल्याकडे गेस्टच वेगळे. खरंच नक्कीच. मी पण आत्तापर्यंत जे बघत आले त्यातनं खूप म्हणजे आउट ऑफ द बॉक्स विचार आहे ॲपॅक्सचा, नक्की असं मी म्हणेन. म्हणजे स्पर्धा असू देत, स्पर्धेंचे विषय असू देत,
सगळ्याच बाबतीमध्ये खूप नाविन्य दिसतं आणि धडपड म्हणजे मगाशी स्वाती ते म्हटलं तसं पण दोघांची धडपड इतकी आहे ना, म्हणजे अर्चनाची धडपड आणि सतत हसतमुखाने ते सगळं ती सांगत असते. झालं तरी हसतमुख, काही बिनसलं तरी तिचा हसरा चेहरा तसाच असतो. ते खरंच खूप घेण्यासारखं आहे तिच्याकडनं. नाही पण कसं आहे ना, जगात नेहमी असा आमच्या आणि माझ्या अर्चनाचं बोलणं व्हायचं ना, नाही ह्यांना बोलूया ह्यांना बोलूया. ते म्हणे कसं शक्य आहे, म्हणून का प्रयत्न करून बघायला काय हरकत आहे, जगात अशक्य काहीच नसतं. आणि नावं जर तुम्ही ऐकली, भरत जांभूळकर, सुधीर गाडगे, वासुदेव कामत, राजीव खांडेकर, तर तुम्हाला प्रश्न पडले ही माणसं कशी काय इथपर्यंत आली. जसे ह्या सहज मी बोललो आणि पटकन हो म्हणाले. म्हणजे पुण्यावरनं जे येतील आपल्यालाही प्रश्न पडतो ना, पण तुम्हाला हे इथे आलेल्या पाहुण्यांकडनं पण खूप काही शिकायचं. तू ऋतू मी ऋतू, तू ऋतू मी ऋतू, बहरलेल्या कुंदकड्यांचा, बहरलेल्या कुंदकड्यांचा, तू ऋतू मी ऋतू, तू ऋतू मी ऋतू, सजल्या अलवार लाटा, तुषारातला चिंब शहारा, तुषारातला चिंब शहारा, वळणा वळणातून गिरकी सुखावते निळ्या आसमानी, तू ऋतू मी ऋतू, तू ऋतू मी ऋतू. माझी 35 गाणी तयार आहेत जी मी स्वतः लिहिलेली आहेत आणि ती चालीवर लिहिलेली आहेत. म्हणजे मी गाणी कवितांना मी चाली नाही दिलेल्या आहेत. आधी चाल येते आहे आणि मग त्याच्यावर शब्द येत आहेत. आणि असं मला केदार भागवत म्हणून माझं ते हे करतात, ते मला अनेकदा स्वाती ते हे गाणं कधी झालं तुमचं. मग मी सांगितलं नाही, रात्री 2:30 वाजता वगैरे. मग तो म्हणतो हां हे मालकाऊसमध्ये आलेलं आहे. म्हणजे हे जे आपोआप हृदयसंगीत जे आहे, आता त्याचाही मी संग्रह करते आहे. आणि एक माझा अल्बम आहे दरवळ सुखाची म्हणून, तर त्याच्यामध्ये 4 गाणी आहेत. ते आहे आत्ता मला सापडला नाही, तर तेच ऐकवलं असतं मी तुम्हाला. पण तरीही माझ्या बोलण्याचं शेवट मला एका कवितेने करायचं आहे. ती कविता थोडी सिरियस आहे, अनेकांना आवडते आणि हा विचार मला लोकांपर्यंत पोचवायचा आहे. हुतात्मा म्हणून आहे की हे आपल्या सगळ्यांचं देणं आहे, हे आपण द्यायला पाहिजे. ऐका हं. माझा निष्प्राण कलेवर बघण्यासाठी मीच झगडत होतो, माझा निष्प्राण कलेवर बघण्यासाठी मीच झगडत होतो. अनोळखी गर्दीच्या भोवऱ्यात, रंगीबेरंगी फुलांच्या ढिगाऱ्यात मला माझ्या भोवती गुंडाळलेला तिरंगा दिसला. अश्रूंच्या बांधातून मी सॅल्यूट केला, अश्रूंच्या बांधातून मी सॅल्यूट केला. आणि 2 चिमुकले हात बावरलेल्या नजरेनं माझा चेहरा शोधत होते. माझी चिमुकली परी आईच्या कुशीत मुसमुसत होती आणि माझी माय तीही मला हाका मारत होती. सगळीकडे गर्दी 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 बिनचेहऱ्यांची. मी भानावर आलो. मी हुतात्मा झालो, मी हुतात्मा झालो देशासाठी, प्राणप्रिय या भारत मातेसाठी. खूप अभिमान वाटला मला. पण माझी ही सारी प्राणप्रिय मी तुमच्या उंजळीत टाकून जातोय. माझ्या चिमण्या लेकरांना, माझ्या सखीला, माझ्या मायेला सांभाळाल ना? वचन द्या, वचन द्या, तरच मी मुक्त होईन, तरच मी मुक्त होईन. धन्यवाद. निशब्द, याच्यावर काही पुढे बोललाच येणार नाही. धन्यवाद स्वातीताई. कौन कहता है आसमां में सुराख नहीं होता, तुम शिद्दत से पत्थर उछाल के तो देखो. तर एवढी सगळी निगेटिव्हिटी आजूबाजूला पसरलेली आहे, प्रिंट मीडिया, सोशल मीडिया, डिजिटल मीडिया, आणि त्याच्यामध्ये फक्त चांगलं तेच दाखवायचं. हा अट्टाहास घेऊन इतकी वर्ष कार्यक्रम चालवणं, याला जिगर लागते. त्याच्यासाठी खरंच सॅल्यूट आणि टाळ्या तुमच्यासाठी.
स्वातीताईंची ओळख मी मुद्दामून मगाशी फक्त 2च शब्द की वृत्तनिवेदिका आणि संवादिका, कारण हे जे सरप्राईज एलिमेंट आहेत की त्या पेंटिंग पण करतात, कविता पण करतात, ते सगळे मुलाखतीतनं समोर यायला हवे होते, म्हणून तेव्हा एवढी ओळख करून दिली नव्हती. तर आता आपल्याला कळलेलंच आहे की त्या एवढ्या अष्टपैलू आहेत. तर 2 ओळी स्वातीताई तुमच्यासाठी. अंधाराचा ठाव घेई इवलिशी वाटणारी पंटी, सकारात्मकतेला वाव देई आपलीशी वाटणारी स्वाती.